नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आंटाला साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा दीपक धनावडे साहेबांचा। अंबरनाथ में आरपीआई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट की बैठक में महिलाओं का बड़ा प्रवेश, 7 सीटों की रखी मांग। अंबरनाथ पश्चिम के नवीन भेंडीपाड़ा में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट की एक विशेष बैठक का आयोजन किया गया। इस बैठक की अध्यक्षता अंबरनाथ शहर अध्यक्ष दीपक धनवड़े ने की। बैठक में शहर के अनेक कार्यकर्ता, इच्छुक उम्मीदवार और पार्टी पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित रहे। बैठक में महिलाओं ने बड़ी संख्या में पार्टी में प्रवेश किया, जिससे अंबरनाथ के राजनीतिक परिदृश्य में नई ऊर्जा का संचार हुआ। इस अवसर पर पार्टी ने आगामी नगरपालिका चुनावों के लिए अपने संभावित उम्मीदवारों के नामों की भी घोषणा की। प्रभाग 7 से ओपन सीट पर प्रवीण तुलसीदास गायकवाड़, वहीं आरक्षित सीट से मनीषा तेजस सरवदे को उम्मीदवार घोषित किया गया। इसके अलावा प्रभाग 28 से बाड़ा साहेब खंडागड़े और प्रभाग 27 से मनीषा आड़व को पार्टी का उम्मीदवार घोषित किया गया। बैठक में प्रमुख मार्गदर्शक के रूप में शहर अध्यक्ष दीपक धनवड़े, व्यापारी आघाड़ी अध्यक्ष प्रवीण गायकवाड़, कार्याध्यक्ष बाड़ा साहेब खंडागड़े, सचिव सुनील काकड़े, उपाध्यक्ष अली शेख और संपर्क प्रमुख तेजस सरवदे उपस्थित थे। सभी के मार्गदर्शक में यह बैठक सफलतापूर्वक संपन्न हुई। बैठक में उपस्थित इच्छुक उम्मीदवारों ने कहा कि यदि युति गठबंधन में हमें टिकट नहीं दिया गया तो आरपीआई स्वतंत्र रूप से चुनाव लड़ेगी और 7 सीटों की मांग रखी जाएगी। उन्होंने बताया कि पिछली बार पार्टी ने 10 सीटों पर उम्मीदवार उतारे थे और इस बार संगठन की ताकत पहले से कई अधिक बढ़ चुकी है। शहर अध्यक्ष दीपक धनवड़े ने अपने वक्तव्य में कहा कि हमारे कार्यकर्ता जमीनी स्तर पर मजबूती से काम कर रहे हैं। हमने पार्टी के वरिष्ठ नेतृत्व से विनती की है कि अंबरनाथ में हमें कम से कम 7 सीटें दी जाए। ऊपर से जो भी निर्णय आएगा उसके अनुसार हम आगे की रणनीति तय करेंगे। इस अवसर पर पार्टी के अन्य पदाधिकारियों ने कहा कि अंबरनाथ शहर में जनता का विश्वास आरपीआई आठवले गट के साथ है। पार्टी ने सामाजिक, शैक्षणिक और स्थानीय मुद्दों पर लगातार आवाज उठाई है और आने वाले चुनाव में यह ताकत नगरपालिका में भी दिखाई देगी। महिलाओं और युवाओं की बढ़ती भागीदारी ने पार्टी में नई जान फूंक दी है। बैठक का समापन जय भीम और एकता के नारों के साथ हुआ, जिसमें सभी पदाधिकारियों ने आगामी चुनाव में एकजुटता से काम करने का संकल्प लिया। ह्याच्या अगोदर पण 15 दिवसापूर्वी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षातर्फे अनेक तरुणांनी, पुरुषांनी आणि महिलांनी पक्ष प्रवेश केला होता। त्याच अनुषंगाने आता अनेक माता भगिनींनी आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे। तसंच आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचा जो मित्र पक्ष आहे, ज्यांची आमची युती आहे ज्यांच्यासोबत, त्या पक्षाने आम्हाला कमीत कमी 7 जागा तरी सोडण्यात याव्यात। जर त्यांनी आमच्या जागा सोडल्या नाही तर आम्ही स्वबळावर पण निवडणूक लढण्याची ताकद आहे आमच्यामध्ये। मी बाळासाहेब पुनाजी खंडागळे, अंबरनाथ शहर कार्याध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या गटामधून असून आता जो निवडणुकीचा माहोल चालू झालेला आहे, तयार आहे, तर आठवले साहेबांची जी आरपीआई आपलं भाजप सोबत जी युती आहे तर त्यांची बोलणी चालू आहे आणि आम्ही प्रस्तावना केलेली आहे। आठवले साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आम्हाला कमीत कमी 7 जागा तरी मिळाव्यात असा आम्ही प्रस्ताव दिलेला आहे आणि आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत, जिल्हा सरचिटणीस आहेत, यांची सकाळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांबरोबर बोलणी झाली असून तसं त्यांना पत्रही दिलेलं आहे। त्याचप्रमाणे अंबरनाथ शहराचे आदरणीय गुलाबरावजी करंजुले यांनाही आम्ही आमची प्रस्तावना दिलेली आहे आणि आमच्या त्या जागा मान्य करतील असा आम्हाला विश्वास आहे। आणि ज्या ज्या आमच्या समाजामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी आमचा समाज आहे अशा ठिकाणीच आम्ही जागा मागितलेल्या आहेत की जेणेकरून रिपब्लिकन पार्टी
रिपब्लिकन पार्टीचा जो उमेदवार आहे तो या नगरपालिकेत जाऊन जो काही प्रश्न आहे तो गटाराचा असेल, रस्त्याचा असेल, पाण्याचा असेल, या सगळ्या समस्या तो सोडवण्यासाठी सक्षम आहे आणि आम्ही एकजुटीने एक दिलाने सर्व काम करत असून गेल्या वेळेलाही काही आमच्या युवकांनी व मातांनी म्हणजे या आरपीआय मध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश केला आणि आजही आमच्या या भगिनींनी जवळजवळ 150-200 भगिनी आहेत त्यांनी आरपीआय मध्ये प्रवेश केला असून त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या भगिनी आहेत, सर्व जाती धर्माच्या माता आहेत आणि आम्ही सर्वांना सोबत घेऊन या अंबरनाथचा विकास करण्यासाठी या मैदानात उतरलेलो आहोत आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही निवडून येऊ याचा आम्हाला साक्ष विश्वास आहे असं मी बोलून या ठिकाणी थांबतो. सर्वोदय आरपीआय आठवले गट अंबारा शहराचा संपर्क प्रमुख म्हणून मी कार्य करत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या याच्यापूर्वी अंबारा शहरामध्ये 10 नगरसेवक निवडून आलेले होते. ही परंपरा कुठेतरी खंडित झाल्यामुळे आम्हीही ज्या प्रभागामध्ये मी राहतोय प्रभाग क्रमांक 7 या ठिकाणी माझी मिसेस मनीषा तेजस सर्वदे हिला मैदानात उतरवत आहे आणि त्याचं कारण सांगतोय कारण की गेल्या 10 ते 15 वर्षापासून आम्ही त्या प्रभागामध्ये नागरिकांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी दिवस रात्र झटत असतो. रात्र अपरात्र कधीही नागरिक आम्हाला आठवणीने फोन करतात. त्यांच्या अनेक अडचणीमध्ये दुःखासुखामध्ये आम्ही धावून जात असतो. आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये तरी गेल्या 10 वर्षानंतर आता एक इलेक्शन होतं कारण की गेल्या टायमिंग जे इलेक्शन झालं होतं बिनविरोध झालं होतं त्याच्यामुळे त्या प्रभागामधल्या लोकांना 10 वर्ष झाले त्यांना वोटिंगचा अधिकारच मिळाला नाही. त्या लोकांची जनतेची मागणी अशी असून की इथे बदल हवा आहे तो बदल तुमच्या चेहऱ्याने आम्ही घडवू इच्छितो म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अंबारा शहर आठवले गट त्याचप्रमाणे शहराध्यक्ष दीपक धनवडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे प्रभाग लढवत आहोत आणि येणारे जे प्रभाग आहेत आमचे ते आम्ही ताकदीने लढवणार आहोत. आमची युती मित्रपक्षाची असून सुद्धा जर आम्हाला सन्मानजनक या जागा मिळाल्या नाहीत तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू असा आम्हाला ठाम विश्वास आहे. मी मनीषा संदीपाडा मी म्हाडा कॉलनी गौरीचाळ इथून प्रभाग क्रमांक 27 मधून आठवले पक्षातून आरपीआय आठवले पक्षातून प्रभाग क्रमांक 27 मधून इच्छुक उमेदवार म्हणून उभी आहे आणि माझ्यासोबत बऱ्याच महिला आपल्या आरपीआय आठवले गटातनं या पक्षातनं प्रवेश केलेला आहे त्यांनी. आणि मैडम ये बताइए आपने इच्छुक उम्मीदवारी का फॉर्म भर रहे हैं, आपने वहाँ पर क्या काम किया है, आपको वहाँ के लोग वोट क्यों देंगे? मैंने समाज सेवा तो पहले से किया है. हाँ अभी समाज सेवा केली आहे आणि त्या संदर्भातनं मला ते निवडून देतील एवढी मला म्हणजे हमी आहे. माझं नाव प्रवीण सुशांत गायकवाड. मी प्रभाग क्रमांक 7 मधून आठवले गटाकडनं उमेदवारी लढवत आहे. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.